छात्यात हप्ता का संसाराच्या नावे घालून या शून्य बेस कमी करा वाढता हा पुण्य धर्म केला हरे भजन हे धवळिले जग चुकविला लाग कळे काळाचा कोणाही नलगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरे भजन हे धवळिले जग चुकविला लाग कळे काळाचा तुका मने शोक समाधी हरे कथा नेने भवव्यता गाईल तो हरे भजन हे धवळिले जग चुकविला लाग कळे काळाचा विठ्ठल म्हणजे मला टाळ करायचं जरा जवळ असले म्हणजे बरं फरक पडतं या अलीकडे जरा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरे भजन हे धवळिले जग चुकविला लाग कळे काळाचा पांडुरंगा करू सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा शरण शरण एकनाथा पायी माता ठेवितो नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देव मान्य देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपल्या जीवनामध्ये आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग केला त्याचं उत्तर महाराज या अभंगातून देतात विठ्ठल अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये चिंतन मांडण्यापूर्वी परिहार द्यायचा असा की आपल्या श्री क्षेत्र किल्ले धारूर या पुण्य पावनभूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भावार्थ रामायण हरिपाठ आदी करून पारमार्थिक साधना जेवढ्या आहेत त्या पारमार्थिक साधना या ठिकाणी नित्य नेमानं चालू आहेत आणि ठिकाण सर्वांचं आपल्या मराठवाड्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण नाथ महाराजांच्या समाधी समोरच ही कीर्तनाचा योग मला लाभलेला आहे।
जवळजवळ 16 वर्ष लागलं आडसला रामचंद्र महाराज शिर्के आहेत हे धारूरकरांना समजायला. किती वर्षानंतर आलो मी? तब्बल 16 वर्षानंतर. लय जवळ आहे मला आडस. मी ह्या आडस ते धारूरून रोज आठवड्यातून माझ्या 3 तरी चक्रा होत असतील. परंतु आज असा आनंद वाटला की मला 16 वर्षानंतर तात्या धारूरला येण्याचा योग आलेला आहे. आणि ते म्हणजे योग आणलेला आहे आता त्याच्यावर मला चिठ्ठी येतली तर नाही आली. बर 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 डायरेक्टर ऐका. काय होतं जरा नातं सांगितल्यानंतर अडचण येते काही जणाला. पण ऐका, माझे जुने नाते आणि नव पण नाते. माझे मामा म्हणजे सुभाष महाराज देशमुख. तुम्ही यांना तुम्ही काय म्हणतात? महाराज म्हणतात, पण मी त्यांना मामा म्हणतो. माझे मामा आहेत आणि मामामुळं मला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. आणि पुन्हा नंतर मामा धारूरकरांना आणि मला सगळ्यांचा योग तुमच्यामुळून घडून आलेला आहे, म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक. आणि या ठिकाणी आमचे परम मित्र, आम्ही त्यांना गुरुवर्य म्हणतो, ते असे हरिभक्त परायण ॲडव्होकेट भोसले सर दिसतात आलेत का? भोसले सर पण आहेत. आणि विशेष माऊली तुमचं सहकार्य बरं का शिंदे महाराज. हो, तुमची खूप मोठी सेवा आहे. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. पुन्हा नंतर हरिभक्त परायण परमार्थच नाही आणि विशेष म्हणजे वारकरी तत्वानुसारच मृदंगाची सेवा करणारे, वाजवणारे नाही. वाजवणारे भरपूर भेटतील, पण सेवा करणारे हरिभक्त परायण परमार्थच नाही. वारकरी भूषण आणि आपल्या मराठवाड्याचं भूषण, आपल्या परिसराचं भूषण, आपले चोरांबा गावचं भूषण आमचे गोविंद महाराज चव्हाण, आम्ही त्यांना तात्या म्हणतो. तात्या तुमच्याही चरणी नतमस्तक. पुन्हा नंतर हरिभक्त परायण वाघोलीहून आलेले आमचे पवार महाराज, आप्पा महाराज पवार, तुमच्याही चरणी नतमस्तक. आपल्याच परिसरातील, आपल्याच धारूर गावचे अतिशय उत्कृष्ट जे यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे स्वर कीर्तनाचा स्वर. बरं, कीर्तनाचा स्वर या चॅनलचे सर्व असणारे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे चरणी एवढीच प्रार्थना करू, तुमचे लवकरात लवकर, मला काय तेवढं कळत नाही, तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते वाढो. तुम्हाला ते काय म्हणतात, फॉलो सबस्क्राईब सगळंच वाढो. आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. फक्त माऊली एक काम करा, ऐका, सगळं टाका, अर्धवट अभंग काही टाकू नका. काय होतंय, अभंगाची पार्श्वभूमी कळत नाही आणि मी कधीच चॅनलवाल्याला कधीच आडवं येत नाही. हो, काय कीर्तनकाराचं भांडवल उघडं पडू नये म्हणून ते चॅनलवाल्याला लावू देत नाहीत. महाराज 2200 वेळेस मी माझ्या बरोबर आलात, अभंग बदलन, चिंतन वेगळं, अभंग वेगळा, अर्धवट नाही. कुठल्याच चॅनलवाल्याला मी बंदी घालत नाही. मला तर वाटतं आम्हाला चॅनलवाले भेटावेत, रोज वेगवेगळं चिंतन करायला भेटल. परंतु ऐका, तुमच्याही चरणी नतमस्तक. पुन्हा चोले महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक. पुन्हा तात्या तुमच्याही चरणी. पुन्हा अंकुशे महाराज, हे सगळे आपले आसोलेचे निष्ठावंत वारकरी माणसं आहेत. पुन्हा नागेश महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक. पुन्हा नंतर आमचे चोरंबेहून आलेले काय वसंत महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक. पुन्हा आपलं माऊली प्रल्हाद महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक. पुन्हा आसोलेहून आलेले गोरख महाराज तुमच्याही चरणी नत. आता काय होतं, मी त्या दिवशी बोलून गेलो बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे, माझी मेमरी लय ढिली आहे. काय होतंय, अभंग मी दिवसाला 10 पाठ करीन, परंतु काय होतं 5-6 वेळेस बैठक बसावं लागते, कारण की बघा रोज गाव बदलावं लागतं. गोरख महाराज तुमच्या चरणी नतमस्तक. पुन्हा बाबा आसोलेहून आलेले सर्व भजनी मंडळ. पुन्हा नंतर सोनवाडा ना धारूरचे भजनी मंडळ. पुन्हा विनेकरी बाबा आणि खरं खाली बसलेल्या. पुन्हा नंतर आमचे ज्ञानेश्वरीचे पारायण करणारे जुने वारकरी ठोंबरे महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक. सर्व खाली बसलेल्या भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. माय माऊल्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल सांगतो, मी धारूरला पहिल्यांदा आलेलो आहे. मी स्वतःला महाराज म्हणून घेत नाही,
तुम्ही महाराजाला बोलवलं नाही, आज निष्ठावंत वारकऱ्याला बोलवलं. मी महाराज म्हणून घेत नाही, मी वारकरी तत्व सांभाळणारा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, मी कीर्तनाचा तमाशा करणारा बाबा नाही. एकच, मी अभंगाच्या बाहेर बोलणार नाही, कीर्तनाचा तमाशा करणार नाही. सासू सुनाच्या माझ्या कीर्तनात गप्पा गोष्टी ऐकायला भेटणार नाहीत. आऊ दांडी येटण मुरकी पास असलं माझ्या कीर्तनात ऐकायला भेटणार नाही. का? आम्हाला वारकरी परंपरा सांभाळायची आहे आणि ती वारकरी परंपरा सांभाळण्यासाठी कोणीतरी जुन्या कीर्तनकारांकडून हे आम्ही सांभाळत आतापर्यंत आणलेली आहे. फक्त नवीन पिढीनं ती सांभाळावी एवढीच प्रार्थना आहे. का? आम्ही जेवढे जुने माणसं आहेत, ऐका, लोक विनोदाला कंटाळेत. महाराज किती दिवस असते विनोद, फार दिवस चालत नसतं. आणि तुम्हाला चांगलं तत्वज्ञान जर चांगलं पाहिजे असेल, ते फक्त कीर्तन एकमेव साधन आहे. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातूनच ऐका जीवनाचा कल्याण उद्धार होत असतो. विनोदानं, पांचट विनोदानं कधीही जीवनाचा उद्धार होत नसतो. विठ्ठल सुरुवात. गोविंद महाराज ऐका, संत श्रेष्ठ जग बर का साहेब, क्षमा असावी, मी वारकरी माणूस आहे, भलेही माझं वय कमी आहे, परंतु वारकरी संप्रदायाचा एकही नियम मी मोडत नाही. जसं पेरताना आपण तास बरोबरच गेलं पाहिजे, तासाच्या बाहेर गेलं की काय होतं, मग पुन्हा कोळपिताना त्रास होतो, तसं तासातच चाललं पाहिजे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचित अभंग घेतलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून ऐका, तुकोबारायांनी संसाराच्या नावानं शून्य घातलं. आता ऐका, संसाराच्या नावानं जगद्गुरु तुकोबारायांनी का घातलं? प्रल्हाद महाराज का घातलं? त्याचं मुख्य कारण आम्ही का घातलं नाही, आणि तुकोबारायांनीच नाही तर आधी करून सर्वच साधू संतांनी संसाराच्या नावानं शून्य का घातलं, याची कारण मीमांसा आपल्याला कळाली नाही. आपल्याला त्याचं वर्म कळालं नाही. आपणही संसार करतो, परंतु आपण संसार वाढावा म्हणून करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायची भूमिका आजच्या अभंगात काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसार वाढवण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, आम्ही त्या संसाराच्या नावानं शून्य घातलं. आपण का घातलं नाही? आपली भूमिका संसारातली काय? तर आपली भूमिका एकच आहे. बरं का, खाली बसलेले महाराज, आपली भूमिका एकच आहे. काय? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. आपली संसारातली इच्छा एकच आहे. ऐका, घरामध्ये लेकर बाळ झाले पाहिजेत, नातरुंड झाले पाहिजेत, बंगला झाला पाहिजे, घरदार झालं पाहिजे, जमीन घेतली पाहिजे, मुलगा नातू नोकरीला लागले पाहिजेत. आणि सगळ्या गोष्टी आपण प्रपंचामध्ये करतो कशासाठी? वाढवण्यासाठी. पण ऐका, संसारामध्ये कितीही मरमर केली तरी ऐका, त्याच्यातलं आपल्याला फल मात्र काहीच नाही. का संसाराला फल नाही? त्याचं मुख्य कारण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय आणि भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेले. गीतेमध्ये सांगितलेले संसार हा मुळात कसा आहे तर ऐका, संसार असा सांगितलाय गीतेमध्ये, ऊर्ध्वमूलमद शाखा मश्वत्तम प्राहुर्मव्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदविद. ऐका, हा संसार कसा आहे आपल्याला कळाला नाही, म्हणून आपण संसार वाढावा याच्यासाठी प्रयत्न करतो. भगवंतानं सांगितलंय गीतेमध्ये संसार कसा आहे तर ऐका, त्या संसाराच्या मुळ्यावर आहे. बरोबर आहे का नाही ठोंबरे महाराज? आणि त्याच्या शाखा म्हणजे त्याच्या फांद्या जमिनीवर आहे. ऐका, ज्या झाडाच्या मुळ्या वर आहेत त्या झाडाला फळं आणि फुलं लागतील का? सगळ्यात मोठी शोकांती काय? त्याला फळही लागणार नाही आणि फुलही लागणार नाही. ऐका, तसं हे संसाराचं काम आहे. संसाराला मध्ये कितीही मरमर करा, कितीही कष्ट करा, कितीही अट्टहास करा, कितीही सायास करा, ऐका, त्याच्यात फलश्रुती नाही. मी म्हणत नाही, हरिपाठामध्ये सांगितलंय आपण त्याची फलश्रुती काहीच नाही, तरी पण आपले प्रयत्न सायास चालू येतोय. सायास करीसी प्रपंच दिनाची,
करीसी सायास करीसी प्रपंच दिननिसी दिवस रात्र कष्ट करायलोत प्रयत्न करायलोत अट्टहास करायलोत परत त्या परमार्थ ऐका प्रपंचामध्ये आपल्याला फलश्रुती अजून काही लाभलेली नाही आणि आतापर्यंत कोणी म्हणला नाही की प्रपंच माझा पूर्ण झाला अपुराच राहिला म्हणतो कशावरून तर ऐका मरायच्या टायमाला फक्त नातीचं लग्न बघायचं होतं राहिलेच का नाही अपेक्षा सगळं बघत आहे तरी पण कुठली का होईना पण अपेक्षा ठेवतो ऐका मला हे सांगायचंय की परमार्थामध्ये प्रपंचामध्ये कितीही कष्ट केले ऐका तरी त्याच्यामध्ये फलश्रुती नाही ऐका आपल्याला त्याचं वर्मच कळालं नाही ऐका प्रपंचामध्ये धावाधाव कळालं विषयामध्ये रममान झालो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातलं वर्म कळालं नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझ्या समोर देहू गावचे लोक सुद्धा प्रपंच करत होते आणि मी परमार्थ करत होतो जगद्गुरु तुकोबाराय त्यांना सांगायचे प्रपंच हे करा आणि परमार्थ हे करा पण ऐका परमार्थ कसा करावा आणि प्रपंच कसा करावा जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाण आहे ऐका प्रमाण आहे कसं तर जसं कमळ कमळ कशामध्ये राहतं अमित कमळ जळी जैसे काय झालंय आजकाल आता 16 वर्षात भरपूर अनुभव घेतलाय ऐका फक्त 4 चरणाचा महाराजांनी आपण घेतलेला असतो गायक लोक काय करतात 4च चरण म्हणतात आणि पाकिट घेऊन जातात काही उपयोगाचा नाही तसला गायक मोकळा करून आणला पाहिजे त्यांना प्रमाण दिल्या पाहिजे अभ्यास केला पाहिजे बंकट स्वामीची भजनी मालिका हातामध्ये घेतली पाहिजे ऐका छान प्रल्हाद महाराजांनी आणि हे सगळे निष्ठावंत माणसं आहेत बरं का इथं हे सगळे निष्ठावंत माणसं आहेत मला हे सांगायचंय संसार कसा करावा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे पाण्यामध्येच कमळ राहते पण पाण्याचा स्पर्श सुद्धा करून घेत नाही तसा माणसानं संसार केला पाहिजे वेळोवेळा छान प्रमाण साऊंड सिस्टीम वाले तुमचं नाव घ्यायचं राहिलं बघा तट साऊंड सिस्टीम पवन का पवन भाया अत्यंत उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे बरं का तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी एवढीच ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो विठ्ठल मला हे सांगायचंय प्रपंच कसा करावा महाराजांनी 2 प्रमाण दिले बरोबर दिले पण ऐका जगद्गुरु तुकोबारायांनी कितीतरी सांगितलं या समाजाला या लोकांना प्रपंच करा पण असा करा सांगितलं तरी लोक ऐकायला तयार नाही ऐका प्रपंचामध्ये जेवढी मरमर करतो तेवढी परमार्थात आपण मरमर करायला दिसत नाहीत आणि जगद्गुरु तुकोबारायांनी देहूगावच्या लोकांना सुद्धा बघितलं काय प्रपंचामध्ये मरमर करायला लागले तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हे सगळेच वेडे तुका म्हणे जग वेड
तुकोबाराय म्हणले जेवढे प्रपंचामध्ये मरमर करायला लागलेले लोक आहेत त्यांना जगद्गुरु तुकोबाराय वेड म्हणतात. तुका म्हणे जग वेड आणि ऊस टाकून खाय वाड. ऊस कोणता तर ऐका, ऊस म्हणजे परमार्थ आहे आणि वाड म्हणजे संसार आहे. ऐका आपण, आणि गोडी कशात आहे? ऊस आलाय का वाड्याला? ऊसामध्ये गोडी आहे आणि वाड्याला गोडी अजिबात नाहीये. ऐका, आपण वेडेत लोक, आपण ऊस खायचा टाकू, ऊस खायचा सोडून आपण वाड खातोय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुम्हा आम्हाला आपण वेडेत. ऐका, काय वेडेत तर त्याचं आपल्याला वर्म कळालं नाही, प्रपंचाचं वर्म कळालं नाही. कितीतरी प्रमाण देता येतील बघा. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुने पाठी लागले ओडाळ, कवण्या मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. हो, कितीतरी प्रमाण देता येतील. संसाराचं वर्म कळालं नाही. बरं, मी एक दृष्टांत सांगतो 2 मिनिटाचा, म्हणजे तुम्हाला संसारातलं वर्म कळण. आपण प्रपंचामधलं वर्मच कळालं नाही. ऐका, संसाराचं वर्म. एका माणसापाशी गोविंद महाराज 100 जनावर होते. किती? 100. 50 गाई आणि 50 म्हशी. बर का, कीर्तनाचा सूरवाले. ऐका, किती? 50 गाई आणि 50 म्हशी. आणि त्यांनी म्हशी सांभाळायचे, जनावर सांभाळायचे आणि सांभाळता सांभाळता कंटाळा आला. म्हणले आता काय करावं, 100 जनावर सांभाळायचे आणि ते 100 जनावर सांभाळण्यासाठी आता कंटाळून गेला जीव, एखादा गडी ठेवावा. म्हणून त्यांनी 1 महिन्यानं गडी ठेवला ठोंबरे महाराज. आणि ठेवल्यानंतर गड्याला सांगितलं, बाबा हे बघ, तुला महिना तिकडं दुसरीकडे किती होता? ते मला 15,000 रुपये. बर बर बर, मी तुला 20,000 रुपये देतो, माझे 100 जनावर सांभाळ. 20,000 रुपये देतो. पण मालक म्हणला, हे बघ माझी एक अट आहे, दिवसभर जनावर मी सांभाळन. कोण म्हणला? मालक. आणि संध्याकाळी तू सांभाळायचं. गडी म्हणला, काय मालक वेळ आहे, जनावर संध्याकाळी मी सांभाळायचे, मालक दिवसा सांभाळा. मला चांगला आहे ना, 15चा 20 महिना झाला, चांगली गोष्ट आहे, मला सोपं आहे काम. पण मालक तो मालकच असतो. मालक म्हणलाय, पण हे बघ माझी अट आहे, मी 15,000 रुपयाचा महिना 20,000 रुपये केलाय, पण माझी एक अट आहे, जोपर्यंत सगळे जनावर खाली बसत नाहीत तोपर्यंत संध्याकाळी तू झोपायचं नाही. आड घातली का नाही मालकानं? गडी म्हणला, ठीक आहे. मग जनावर किती? 100. त्या लक्षात ठेवा, 100 जनावर. मग तितक्यामध्ये काय झालं, मालकानं त्याच्या दिवसभर जनावर सांभाळायचे आणि गड्याच्या संध्याकाळी स्वाधीन करायचे. मालकाची आठ लक्षात ठेवली होती गड्यानं. गडी म्हणला, ठीक आहे. पहिल्या दिवशी गोविंद महाराज 50 म्हशी बसल्या, दुसऱ्या दिवशी 60 जनावर बसले, तिसऱ्या दिवशी 70 जनावर बसले. असे करून 8-9 दिवस झालं सगळे जनावर काही बसले नाही. आणि ह्याच्या डोळ्यामध्ये झोप चालायला लागली. जशी कीर्तनकाराच्या डोळ्यामध्ये चैत्राचा महिना श्रावण महिना दिसला की झोप चलते, तसं ह्याच्या डोळ्यामध्ये झोप चालायला लागली. आणि त्यानं काय केलं, म्हणला आता 8व्या दिवशी गोविंद महाराज 95 जनावर बसले. किती? 95. आणि सकाळचे 3 वाजले, 95 जनावर बसलेत. आणि नेमके अलीकडेच बसलेले होते, एकदम पलीकडल्या त्या भिताडाच्या पलीकड 5 जनावर उभारले होत्या. आणि त्या 5 पैकी म्हशीच होत्या, 5ची 5. म्हणला आता हे 5 जर जनावर बसले तर 3 ते 6 झोप तरी भेटल. मग काय केलं, मोठ्यानं म्हणला, आय हाले खाली बस. कुणाला? म्हशीला. किती वेळेस म्हणला तरी काही केल्या म्हशी काय बसणार. शेवटी म्हशी त्याच्याकडे बघून अशा करायच्या. मग त्या काय झालं, म्हशी काय बसल्या नाही, रोज करत उभारत थांबल्या. मग म्हणला, अरे म्हणला ह्या 95 बसल्यात 5 मुळे झोप पूर्ण व्हाय नाही, आता ह्यांना बसवतोच म्हणला, म्हणजे झोप भेटल. म्हणून काय केलं, उजव्या हातात चाबूक घेतला आणि डाव्या हातामध्ये रुमणं घेतलं. कुणी? गड्यानं. आणि सगळे 95 खाली बसलेले होते. एका हातात रुमणं घेतलं, चाबूक घेतला आणि चाबूक घेऊन गोविंद महाराज त्या 5 जनावराला बसवायला गेला. ऐका, आग हाल हो गेला 5 जनावराला, 5 म्हशीला बसवायला गेला गोविंद महाराज. बघतात काय, माझ्याकडं 5 जणाला बसवायला गेला. हातातलं रुमणं, ह्याच्या हातातला चाबूक बघून 95 उठले. नाही कळालं अजून. ऐका,
ऐका बसवायला किती गेला होता 5 उठल्या किती 95 तसं प्रपंचातल्या 5 अडचणी संपवायला गेलात की 95 उभा राहतात विठ्ठल आणि तुका मला ह्याचं वर्म कळालं तू का म्हणे त्यांचे कळले आम्हाला जे जे कर्म धर्म कसा आहे नाशिवंत आहे जगद्गुरु तुकोबारायला कळालं आणि प्रपंचाचं वर्म कळाल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराच्या नावानं शून्य गाठलं संसाराच्या प्रपंचाचं कळलं आणि वर्म कळाल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायने संसाराच्या नावानं काय घातलं शून्य घातलं आता संसाराच्या नावे घालोनिया शून्य ऐका संसाराच्या नावानं जगद्गुरु तुकोबारायने शून्य घातलं म्हणजे काय केलं संसाराला अजिबात किंमत दिली नाही काही लोक फार संसाराला किंमत देते हो काही जणाला म्हटलं की नाही
चला ना आषाढी सोहळा पंढरपूरची वारी हो महाराज आलो असतो सोयाबीन पेरायची राहिली कापूस लावायचा राहिलाय बरं गेल्या वर्षी आपण सगळ्या जणांनीच महाराज कापूस कोळपून गेला होतात का नाही सोयाबीन हो बऱ्याच जणाला म्हणलं अहो चला की कुळपून झाली सोयाबीन चला की महाराज तुटाळ कोण लावे प्रपंचामध्ये एवढे माणसं रमलेले आहेत अजिबात पंढरपूरची वारी करत नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही पंढरपूरची वारी चुकवणार नाही प्रपंचाकडे अजिबात लक्ष देणार नाही आणि त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संसाराच्या नावे घालोनिया शून्य बरं तुकोबाराय नुसतं वर म्हणायला का खरंच संसाराच्या नावानं शून्य घातलं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले प्रमाणानं मी सिद्ध करून दाखवतो ऐका आम्ही संसाराच्या नावानं शून्य का घातलं पहिली कारण सांगितलं प्रपंचामध्ये सुख नाही त्याच्यामुळे संसाराच्या नावानं शून्य घातलं दुसरी गोष्ट तुम्ही घातलं का जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आओ संसाराच्या नावानं शून्य घालणं म्हणजे काय आम्ही तेवढी संसाराला किंमत दिली नाही कसं काय तुकोबाराय म्हणतात संसार तो कोण लेके आमा सके हरिजन काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचली अरे संसार तो कोण लेके त्या संसाराला कोण मोजते जसं आपल्या गावामध्ये एखादा जर माणूस जर दारू पित असेल मदिरापान करत असेल गांजा उडत असेल आणि नंतर मांसाहार करत असेल आणि मांसाहार केल्यानंतर मद्यपान केल्यानंतर त्याला 15 फुटाचा रोड पुरत नाही आणि त्या माणसाला गावात किंमत राहते का अजिबात राहत नाही आणि आपण आपल्या मुलीची लग्नाची पत्रिका दारू पिणाऱ्या माणसाला कधी देतो का 15 फूटचा रस्ता पुरत नाही अहो त्याला पत्रिका जर द्यायला गेलो तर बापच म्हणते ए त्या दारुड्याच्या नावानं काय पत्रिका लिहायला लागलास त्याला गावात किंमत शून्य किंमत तसं जगद्गुरु तुकोबारायापाशी संसाराला किंमत शून्य त्याला कोणी मोजत नाही संसार तो कोण लेके आम्ही अजिबात संसाराला किंमत दिली नाही नव्हे तो संसार दिसल्यानंतर आम्ही काय केलं लाथाळीला संसार शून्य घातलं हे कसं ओळखायचं तर लाथाळीला संसार आमच्या जवळ संसार जवळ आला आम्ही काय केले त्याच्यावर लाथ मारली काय माणसात अरे तुझी बेईमानीने कमवलेली प्रॉपर्टी तिच्यावर मी लाथ मारतो म्हणतात काय माणसं तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मला त्या प्रपंचाचं वर्म कळाल्यामुळे मी ती काय केलं लाथाळीला संसार त्या संसारावरती आम्ही लाथ मारली अभंगाच्या बाहेर नाही बरं का संसाराच्या नावे शून्य ह्याच्यावर चालू आहे लाथाळीला संसार आम्ही त्या संसाराला लाथ मारली पण लाथ मारलेली वस्तू पुन्हा परत येण्याची शक्यता असते बरोबर आहे का नाही जवळ येण्याची शक्यता असते मग काय केलं जगद्गुरु तुकोबारायला संसार म्हणला काय म्हणला तुकोबाराय तुम्ही मला लाथ मारली का नाही पण मे बी असा माणूस आहे मी परत येईन कोण म्हणला हो काही माणसं म्हणतात बघा मी पुन्हा येईन तसं संसार सुद्धा म्हणला मी पुन्हा येईन संसार म्हणला संसार पुन्हा येईन म्हणला तसं संसार म्हणला मी पुन्हा येईन मग तुकोबारायापाशी काही वर्षानंतर संसार आला काही माणसं पुन्हा येईन म्हणले ते पुन्हा परत आले तसं संसार म्हणला मी पुन्हा परत येतो तसं संसार परत आला आणि आल्यानंतर म्हणला आता काय करेन लात मारली होती ना आता मी काय करतो त्यांच्या पायापाशी जातो लात मारली
मग म्हणले तुकोबाराय म्हणले तू जवळ आलास, लात मारली तरी जवळ आलास, तू जवळ येऊ दिला संसाराला. आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले खिशातून डबडं काढलं. आता डबडं नव्हतं, पण आताच्या पिढीला डबडंच सांगावं लागल. मला प्रमाण द्यायचंय. मग काय केलं, जगद्गुरु तुकोबारायने डबडं काढलं. आणि डबडं काढल्यानंतर संसाराला जवळ येऊ दिलं. आणि आल्यानंतर काय केलं, पायापाशी आला, काडी फटली, फटकुनी संसार फुकून दिला. संसाराते आगी आपुले हाते, संसाराते आगी आपुले हाते. काय केलं, संसार जवळ आला. आणि तुकोबाराने काय केलं, संसाराते आगी आपुलेने हाते. हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संसाराला माझ्या दुसऱ्याने आग लावली नाही. आणि एकूणमेकाच्या माणसं संसाराला आग लावतच नाही, आपणच आपल्या संसाराला आग लावून घेतो. जंगली रम्मी पे आवना महाराज. दुसरं लावत नाही कुणी. काही जणांनी लावून घेतल्या कडी. सांगायचा मतितार्थ असा आहे, ऐका, मला तिकडं नग जायचं अभंगाच्या बाहेर. आपलं हे चालू आहे, संसार हाते आगी आपुलेने हाते. तुकोबाराय म्हणले माझ्या संसाराला आग मीच लावली. आणि आग लावल्यानंतर किती जळालाय, लावून या मागुते पाहू नये. अरे संसाराला आग लावून पुन्हा माग फिरून बघायचं नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायने संसाराला आग लावली, माग फिरून सुद्धा बघितलं नाही. आणि तुकोबाराय संसाराला आग लागल्यानंतर ऐका, घराच्या मोकळ्या पटांगणामध्ये आले, अंगणामध्ये आले. आणि अंगणामध्ये आल्यानंतर खाली बसले. समोर संसार जळत होता. आणि बसून जगद्गुरु तुकोबाराय त्या संसार कसा जळतोय ते बघत बसले. जाळोनी संसार पैसलो अंगणी. हो, मी संसाराला मी माझ्याच हातानं आग लावली. आग लावली म्हणजे संसाराच्या नावानं शून्य घातलं. बरं तुकोबाराय आम्हाला इथपर्यंत मान्य आहे, पण तुकोबाराय खरंच तुम्ही संसाराला आग लावली का? तर ऐका, दृष्टांतानं सांगतो. जगद्गुरु तुकोबारायच्या घरी अगोदर श्रीमंती एवढी होती की ऐका, सावकारकी होती तुकोबारायच्या घरी. पण किती सावकारकी, तर ऐका, पहिली कर्जमाफी करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. पहिली कर्जमाफी तुकोबारायने केली. एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायच्या घरी ऐका, वैराग्य निर्माण झाल्यानंतर संसाराच्या नावानं किती शून्य गाठलं. ऐका, तुकोबारायच्या घरामध्ये लेकरा बाळांना खायला नाही. हो, तुकोबाराय म्हणतात आम्ही संसाराच्या नावानं एवढं शून्य गाठलं की ऐका, की किती गाठलं, तर आम्हाला या गावातल्या लोकांनी जोपर्यंत सावकारकी करत होतो तोपर्यंत तुका शेठ म्हणायचे. आणि आम्ही सावकारकी सोडून दिली, गरिबी आली. आणि गरिबी आल्यानंतर तुकोबा शेठचा तुक्या झाला. हो, आणि ऐका, जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंतच लोक किंमत करतात. हो, आता तुम्ही माझ्या बीड जिल्ह्याचे आपण शेजारचे आडस धारूर. ऐका, कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला पेपरला बघितलं असेल, टी व्हीला बघितलं असेल, ऐका,
मी सहजासहजी सांगत नाही, माझ्या जीवनातला प्रसंग आहे. बरं का मामा, आला अनुसरून म्हणून सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या अकाउंटला 23 लाख रुपये होते महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये. आणि घरी 40 लाख रुपयाचं तुकोबारायचं मंदिर आहे. 99 वर्ष झालं सप्ताह करतो. आमच्या घरामध्ये परंपरा आहे. मग कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना जमिनी नव्हत्या. बिना जमिनीवाले जगत होते, पण बिना जमिनीवाले अजिबात पैसा नव्हते घरामध्ये. जे असेल ते कुणी. मग आम्ही काय केलं, मग 23 लाख रुपये होते. तुकोबारायनी माझ्या स्वप्नात, आता सांगू नाही स्वप्न पडलेलं, तुकोबाराय म्हणले महाराज की करायला लागलास का धंदा करायला लागलास. मग काय झालं, तुकोबाराय म्हणले अकाउंटला 23 लाख रुपये ठेवले आणि लोक उपाशी मरायलेले बघायला. दृष्टांत घडला. आणि ऐका, दुसऱ्या दिवशी आपल्या बीड जिल्ह्यातच नाही, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, आपल्या शेजारचा परभणी जिल्हा, या 3 जिल्ह्यामध्ये मी माझ्या स्विफ्ट डिझायर या कारमध्ये ऐका त्या 23 लाख रुपयाचं गोर गरिबांना, ज्यांना शेती नाही, गरीब माणसे आहेत, त्या लोकांना म्या 3-3 महिने पुरल एवढा ना किराणा घेऊन द्यायचा. कुणाला ज्वारीचे पोते द्यायचे, पुन्हा नंतर गव्हाचे पोते द्यायचे, पुन्हा नंतर कुणाला बाजरीचे द्यायचे. आणि मग बाजरीचे पोते ह्याचे लय दिवस जाते. किती, मग काय केलं, 1-1.5 महिन्यामध्ये माझं अकाउंट खुलं झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं. 23 लाख रुपयामध्ये फक्त अकाउंटला राहिले 87 रुपये. आणि नेमकं माझ्या ह्या कारचं काम निघलं. किती काम निघलं, ते पण इंजन काम. इंजन कामाला लागायला लागले 70,000 रुपये. मग काय केलं, मी म्हणलं आपलं गावात वजन किती बघावं. माझं बी गावात तुकाराम महाराजासारखंच वजन. सगळे 2-3% देणारेच भेटले मला. मी म्हणलं आपण काय करावं, मशनीवर काम करावं. मळणी यंत्रावर काम केलं मी. धारूर तालुक्यामध्ये सुद्धा याच परिसरामध्ये मशनीवर काम केलंय. कुणी मला ओळखणार नाही, तेव्हा नाईट पॅन्ट होती अंगावर. ऐका, मशनीवर काम केलं. मला त्यावेळेस लोकांनी 1 रुपया दिला नाही. हमालकी केली. मला माझ्या गाडीचं काम निघलं म्हणून हमालकी केली. 10 रुपयाला पोतं उतरलं खाली सोयाबीनीचं. ऐका, त्यावेळेस गावातले लोक अगोदर शिर्के महाराज म्हणायचे. आणि ज्यावेळेस माझ्या अकाउंटला 87 रुपये राहिले, मशनीवर लोकांच्या काम करायला लागलो, सोयाबीनी काढायला लागलो लोकांच्या, मला रामचंद्र महाराज शिर्के म्हणायचे. त्याच वेळेस रामचंद्र शिर्केचा मी रामचंद्र शिर्क्या कधी झालो हे मलाच कळालं नाही. विठ्ठल जोवरे चळनगा तोवरी मनती माझा, सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. मग असा जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातला प्रसंग. तुकोबारायनी सुद्धा तेच केलं बघा. काय केलं, तुकोबारायनी संसाराच्या नावानं शून्य घालायला चालू केलं. आणि चालू केल्यानंतर ऐका, एक दिवस अशी वेळ आली की तुकोबारायच्या घरी अन्नाचा कण सुद्धा राहिला नाही. थंडीचे दिवस आणि तुकोबाराय सावकार आहेत हे गोष्ट त्या चोरांना कळाली. आणि चोरांनी काय केलं, तुकोबारायच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. आणि चोरी करण्यासाठी आल्यानंतर ऐका, जगद्गुरु तुकोबारायच्या घरामध्ये नेमका चोर प्रवेश करणार. तितक्यामध्ये चोरांनी वाकून बघितलं. चोराचं एक वर्म असतं, खिडकीतून दारातून वाकून बघतात चोर. चोरांनी तुकोबारायच्या घरी बघितलं. आणि बघितल्यानंतर सगळे लेकरं तुकोबारायचे जागे, जिजामाय जाग्या. आणि जाग्या असताना जिजाबाई तुकोबारायला भांडू लागल्या. मालक, अहो थंडीचे दिवस आहेत, लेकरं कडकड करायला लागलेत. अंगावरती लेकराच्या पांघरून घ्यायला सुद्धा आपल्या संसारात तुम्ही काही ठेवलं नाही. माझं एक लुगडं होतं ते सुद्धा त्या ब्राह्मणीला देऊन टाकलं. महिपती महाराजांचं चरित्र वाचा, मग कळेल तुम्हाला. मग काय केलं तुम्ही, सगळं लेकरांना सुद्धा उघडं नागडं केलं बघा. लेकरांच्या अंगावर गोविंद महाराज एक कपडा ठेवला नाही तुम्ही. लेकरांना थंडीचं कुडकुडकुड करायला लागलेत लेकरं. आणि हे बघितलं कुणी, चोरांनी. आणि जिजाबाई बोलतात कुणाला, तुकाराम महाराजाचे लेकर असे कुडकुड कुडकुड कुड करायला लागले थंडीच्या दिवसामध्ये. उलट चोरांना दया आली. आणि चोर म्हणले, ए बाबा, माझ्या अंगावरती घोंगडे, तुझ्या अंगावरती बदग्याचा काळ गेला. आमच्या पिढीपर्यंत होता, आता ब्लँकेटचा काळ आला. ऐका, बदग होतं. आणि बदग त्या चोरांनी आणि ते घोंगडी तुकोबारायच्या घरामध्ये टाकली. आणि तिथून चोर निघून गेले. हो ऐका, मला हेच सांगायचंय, घरामध्ये तुकोबारायच्या लेकरांना पांघरायला सुद्धा नाही थंडीच्या दिवसामध्ये. म्हणजे तुकोबाराने संसाराच्या नावानं काय घडलं, आम्ही सदैव
ऐका आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुडती भिके कुत्री घर राखीती नांदणू का ऐसी सांगा. अरे आमची नांदणूक अशी आहे की आमच्या घरामध्ये चोरांना भीती वाटावी का चोरच देऊन जातात. एवढं तुकोबारांनी संसाराच्या नावानं शून्य घातलं. ऐका मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय काय संसाराच्या नावानं शून्य घातलं. तुकोबारा म्हणले ऐका त्याचं वर्म सांगितलं गोविंद महाराज. काय वर्म त्याचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संसाराचे अंगी अवघीच शून्य गाठलं तर त्याचं उत्तर आहे संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. त्याच्यामुळे संसाराच्या नावानं काय घातलं प्रल्हाद महाराज शून्य घातलं. ऐका अजून ऐका तुकोबाराय म्हणले मी तर शून्य घातलं संसाराच्या नावानं. तुकोबारायचं अजून एक प्रमाण आहे बघा. तुकोबाराय म्हणले मी तर शून्य तर संसाराच्या नावानं घातलंच मी तर घातलंच पण दुसऱ्याला सुद्धा शून्य करायला घालायला लावलं. कसं काय. तुकोबारायचा अभंग आहे रुसलो या संसारा हो आम्ही आप आणि परा. रुसलो मी तर रुसलो संसारावर आम्ही आप आणि परा. मी दुसऱ्यांना सुद्धा संसारावरती रुसायला लावलो. मग कोण रुसलं तर जगद्गुरु तुकोबारायचे जे 14 टाळकरी होते त्याच्यामध्ये कासार नावाचे टाळकरी होते. त्यांच्या बायकोनं ऐका त्यांच्या बायकोनं तुकाराम महाराजाच्या की ऐका अंगावरती उकळलं पाणी टाकलं. प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. का टाकलं तर ऐका त्यांचा संसार हो तुकोबारायच्या नादी लागून सगळा संसार शून्य झाला होता. ऐका तुकोबारायाने त्यांच्या टाळकऱ्यांचा सुद्धा संसार शून्य करून टाकला. हो बरेच लोक मला सुद्धा शास्त्राप देतात बरं का महाराज. काय होतंय माझ्या बरोबर नवीन पिढी दिंडीत सहभागी माझ्या बरोबर होत नाहीत का. माफी मागून बोलतो बरं का. नवीन पिढी माझ्या बरोबर जमत नाही आणि माझं त्याचं सूत्र जमत नाही. मी वारकरी तत्व सांभाळणारा लाड वडापाव समोसा जिलबी रसाचा गाडा दिसल्यानंतर अर्धवट काकडा सोडून पाळणारा माणूस नाही. जे पंढरपूरची वारी करतात त्यांच्या लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट माझ्या बरोबर ज्यांना वारी करावी लागते मी त्यांच्याकडून कस लावून पारमार्थ करून घेतो. मीच ढिलं पडत नाही तिथं दुसऱ्यांना सुद्धा मी ढिलं सोडत नाही. माझा सांगण्याचा मतितार्थ आहे की संसाराच्या आणि मला लोक शराब देतात का. मी 16 वर्ष झालं वारी करतोय. माझ्या बरोबर ज्यांनी वारी केली त्या लोकांनी बऱ्याच जण लोकांनी 15-16 जण दरवर्षी माझ्या बरोबर जे वारीत येतात नवीन लोक त्या 15-16 लोकांनी काय केलेले दारू पण सोडून दिलेले आणि मद्यपान सोडून दिलेलं आहे. ऐका मद्यपान आणि दारू सोडून देणं चांगलं आहे का वाईट आहे. चांगलंच आहे का नाही. पण काही लोक बघा ऐका माझ्या नावानं सुद्धा खडे खातात. शिर्के महाराजांनी माळ घातली आणि काय केलं आमच्या घरात त्या शिर्के महाराजामुळे किलोभर यायचं ते बंद झालं म्हणून शास्त्राप देतात. विठ्ठल आपला प्रमाण झालं रुसलो या संसारा आप आम्ही आप आणि परा रुसलो संसार तो कोण लेके. ऐका आम्ही तेवढी संसाराला किंमत दिली नाही. का दिली नाही तर त्याच्यातलं वर्म आम्हाला कळालं. आता वर्म कळालं सर्व
ऐका प्रल्हाद महाराजांनी योग्य प्रमाण दिलं. का संसाराच्या नावानं शून्य घातलं तर संसार कसा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसार लटकाय म्हणून संसाराच्या नावानं शून्य घातलं. बरं तुकोबार आहे, तुम्हाला काहीच कळाना. शिर्के महाराज तुम्हाला काहीच कळाना. 10:30 वाजून गेले तरी लटका संसारच चालू आहे. तर ऐका, जगद्गुरु तुकोबार आहे म्हणले आम्ही संसाराच्या नावानं शून्य घालून काय केलं, वाढता हा पुण्य तुकोबार आहे तुम्ही काय केलं. तुकोबार आहे म्हणले वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य वाढेल असाच आम्ही धर्म केला. आता ऐका, पुण्य वाढेल असा धर्म म्हणजे कोणता तर ऐका, एक विहित कर्माचं आचरण केलं की पुण्य वाढतं आणि निषिद्ध कर्माचं आचरण केलं की पाप वाढतं. ऐका, म्हणून पुण्यात्मक विहित कर्मच करावे जे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या संस्कृतीमधले जे धर्मग्रंथ आहेत त्याप्रमाणेच जीवन आचरण करावं म्हणजे पुण्य पदरामध्ये पडतं. ऐका, ह्याचं नाव पुण्य. ऐका, मी पुण्याची व्याख्या सांगत नाही जास्त. मग पापाची व्याख्या काय, पाप कशाला म्हणतात. ऐका, पाप त्याचे नाव न विचारी नीत भलतेची उन्मत करी सदा. हो, ऐका, जे करू नये असं शास्त्रानं सांगितलंय तरीही ते लोक करतात. ऐका, क्रिया घडली जाते त्यावेळेस आपल्याकडून ते पाप घडलं जातं. ऐका, पाप घडलं जातं. आता बरेच लोक श्रावण चालू आहे तरी हे काळ्या पिशव्या घेऊन जायलेले दिसतातच का नाही लोक. ऐका, पापच आहे का नाही. ऐका, अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वैदिक धर्मामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये मांसाहार, मद्यपान, जुगार हे जे काही आहे ते निषिद्ध सांगितलंय. वा त्याचा अभ्यास आहे बघा. लय माझा अभंग आहे. मांस खाता हौस करे जोडोनी वैरे ठेवेला कोण करेल यांची किव. हो, जीवे जीवन नेनती पुढीलासाठी पाजवी सुरी आपल्या चोरी अंगुष्ठी तुका म्हणे पुढे फुटती हाडे आपुल्या नाडे रडतील. ऐका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका, जुगार खेळू नका. ऐका, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विहित कर्माचं आचरण करा आणि विहित धर्माचं आचरण केल्यानंतर पुण्य वाढेल. मग तुकोबाराय तुम्ही नेमकं पुण्य वाढेल असा कोणता धर्म केला तर तुकोबाराय म्हणले तो धर्म अभंगाच्या दुसऱ्या
तुकोबाराय म्हणले हरी भजनी हे धवळिले जग वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे धवळिले जग आम्ही हरी भजनानं हे धग जवळून काढलं. धवळून ऐका धवळून काढलं आम्ही हा धर्म केला. ऐका हरीचं भजन हेच सगळ्यात मोठा धर्म आहे आणि तो हरीच्या भजनाचा धर्म केला की पुण्य वाढतं. पहिल्या चरणाकडं दुसऱ्या चरणाकडं लक्ष द्या. ऐका नसता काय होतं महाराज, बऱ्याच जणाला मी काही जणाचे मी येड्याच्या गाठीच घेत नाही. हो मी येड्याच्या गाठीच घेत नाही. येड्याच्या गाठी घेतलं की आपल्या डोक्यातलं निघून जातं. अभंगाची पार्श्वभूमी कळाली पाहिजे, अभंगाची साखळी कळाली पाहिजे. अभंगामध्ये नेमकं जगद्गुरु तुकोबाराला सांगायचंय काय ऐका ते सगळं कळालं पाहिजे. कीर्तनकाराला व्याकरण तयार पाहिजे. मराठी व्याकरण, शास्त्रीय व्याकरण ह्या गोष्टी कळाल्या तर अभंगाची पार्श्वभूमी कळते. अहो आताच्या आणि काही लहान लहान ते टिंगरे हो त्यांचा कुठला प्रपंचाचा मी 3 वर्षात कधीच अभंग घेतला नाही नागेश महाराज. 3 वर्षापूर्वी मला प्रपंचाचा अनुभवच नव्हता तर संसाराच्या नावानं शून्य घातलं हे मला कसं कळलं. हो ज्यावेळेस माझ्या डोक्यावरती अक्षदा पडला त्याच वेळेस अभंग घेतला. आणि आताच लहान लेकरू ज्याला चड्डी घालायची कळत नाही ते सुद्धा अभंग घेतय संसाराच्या नावे घालून ये शून्य. काय कळणार आहे लेकराला. ऐका तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे. मला हे सांगायचंय तुकोबाराने संसाराच्या नावानं शून्य घालून हरिभजनानं हे धग धवळून काढलं. म्हणून ऐका आपण सुद्धा हरिभजन करणं अत्यंत गरजेचं आहे. खूप अवघड आहे का आता प्रमाणच सांगून वेळ घेत नाही. नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेचे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने शहाणा तो. तिथं काय असं लिहिलेलं आहे का PhD केल्यानं MD केल्यानं MBBS वाल्यानं भजनच करावं नाही. त्याच्यासाठी कुठलाही अधिकार लागत नाही, कुठलाही पात्रता लागत नाहीये. बरं त्याच्यासाठी सकाळीच करावं, संध्याकाळीच करावं किंवा दुपारी करावं असं काय लिहिलेलं आहे का. काळ वेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्षी. अहो किती भजन करावं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्राम तुकोबाराय म्हणले अरे काम करत करत भगवंताचं नाम चिंतन कर, भगवंताचं नाम संकीर्तन कर. ऐका नामसंकीर्तन शेतामध्ये सोयाबीन खुरपायला आल्या बऱ्याच जणांच्या ऐका नामचिंतन शेतामध्ये सोयाबीन खुरपिता काय करायचं रामकृष्ण हरे श्री तुकोबाराया ज्ञानोबाराया हो असं नामचिंतन करावं. पण आपण भगवंताचं नामचिंतन सोडून देतो. हो आणि आपण माझ्या ठकीच्या लग्नामध्ये तिच्या पुरीला हो कसली ना जर 1700 रुपयाची साडी घेतली होती. वरी पीस सुद्धा साधा हलका घेतला नाही 20 रुपयाचा 100 रुपयाचा पीस घेतला. आणि माझ्या पुरीच्या लग्नाच्या वेळेस आणलं की नुसतं पटकर 80 रुपयाची साडी. नुसते आपल्या सोयाबीन खुरपीतानी चर्चा. असलं काही प्रपंचातलं बोलू नये माणसानं. आपण काय करावं भगवंताचं नामचिंतन काम करता करता सुद्धा करावं. म्हणून ऐका त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. तेच नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. भगवंताचं नाम घेतलं की सगळे पाप लयाला जातात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तेच भक्तीच्या साधने म्हणलं मुख्य साधन आहे कोण भगवंताचं नाम. आणि तेच भगवंताचं नाम हरिनाम आम्ही काय केलं त्याच हरिनामाने हे सगळं जग काय काढलं धवळून काढलं. बरं धवळून काढलं इथपर्यंत ठीक आहे. बरं त्याचा परिणाम काय झाला चुकविला लाग कळी काळाचा बोर तर व्हायला नाही. तसं सांगा तसं असं समजू नका फवारा मारा येत नाही. ऐका मबा झाल्यानंतर मला तण सुद्धा फवारता येते विठ्ठल. मी अभंगाच्या का बाहेर बोलत नाही खरं सांगतो ठोंबरे मला. मी जास्त सांगत नाही पण सांगतोच. आज परिसरात आहे. ऐका काल दोन्ही कीर्तन जिल्हा सोडून होते. आज माझ्या परिसरातलं कीर्तन. मी अभंगाच्या बाहेर का बोलत नाही तुम्हाला सांगतो. ऐका मी कीर्तनकार पैशासाठी पाळणार नाही. पुन्हा दुसरी गोष्ट मला काही घरदार बंगला बांधायचा नाही. मी कीर्तन अभंगाच्या बाहेर का बोलत नाही कुशे महाराज एक आहे
मी ज्यावेळेस यहलोकातून परलोकाला जाईल आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा असेल आणि ज्यावेळेस माझा जगद्गुरु तुकोबाराय मला भेटतील मेल्यानंतर, त्यावेळेस तुकोबाराय मला म्हणतील, अरे मला म्हणतील, शिव्या पण देतील तुकोबाराय, माझा अभंग तुझ्या प्रपंच चालवण्यासाठी माझ्या अभंगावरती तमाशा केलास, आता तू माझ्यापाशी अजिबात राहायचं नाही, इथलं तिकीट काढ आणि इथून लगेच कुठं उतर, नरकामध्ये उतर. ऐका, म्हणून आपल्याला नरकात जायचं नाही. तुकोबारायने वर गेल्यानंतर अलगद आपलं हे वैकुंठाचं गिराईक म्हणावं, नरकाचं नको. नरकासाठी बरेच जण मग तमाशाची भूमिका करतात कीर्तनामध्ये. ऐका, धारूरवाल्यांना माझी नम्र विनंती आहे, ऐका, तुमच्या धारूरमध्ये तमाशा होतो का? तमाशा अजिबात नाही. मी तुम्हाला जाहीर सांगतो, ओपन चॅलेंज करतो. ऐका, आपल्या धारूरमध्ये कीर्तना तमाशा जर होत नसेल तर एकदा सोडून दोनदा करा. किती? एकदा सोडून दोनदा करा आणि मला फोन करा. तमाशाची अर्धी पट्टी मी देतो. फक्त एकच काम करा, कीर्तनाचा तमाशा करणारा बुवा बोलू नका. विठ्ठल कीर्तनाचा तमाशा करणारा बुवा नसावा. मला हेच सांगायचंय. वाढता ऐका, चुकविला लाग कळी काळाचा लाग चुकवला जातो. बरं तुकोबाराय, तुम्ही कळी काळाचा लाग चुकवला हे आम्हाला मान्य आहे, पण त्याला प्रमाण द्यावं लागतील ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आम्ही कळी काळाचा लाग कसा चुकवला? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा महिमा अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन, ऐका, मानव देह घेऊन निजधामा गेले, म्हणजे चुकविला लाग कळी काळाचा. मरण माझे मरून गेले, चुकविला लाग कळी काळाचा. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, चुकविला लाग कळी काळाचा. पुन्हा अजून एक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह नव्हे मी हेच रे विठ्ठल, म्हणजे चुकविला लाग कळी काळाचा. आम्ही कळी काळाचा लाग चुकवला म्हणजे आम्ही हा देह इथं सुद्धा ठेवला नाही, म्हणजे हा देहासहित आम्ही वैकुंठ गमन केलं, म्हणजे कळी काळाचा लाग चुकवला. बरं, कळी काळाचा लाग चुकवता येतो, फक्त त्या काळाच्या तोंडावरती हाणता आलं पाहिजे. तुकोबाराय तुम्ही कसं चुकवला? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरे रामबाणे. रामबाण म्हणजे भगवंताचं नाम चिंतनानच कळी काळाच्या तोंडावरती मारता येतं. आणि तुकोबाराने कळी काळाच्या तोंडावरती मारलं आणि त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबारायचा काळ, ऐका, काळ नेण्यासाठी आला नाही, प्रत्यक्षात जगा काळ प्रमाण दिला. आता मी नाथ महाराजांचं देतो. जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही काळाचे, ऐका, काळाला तुम्ही मारलं, काळावर तुम्ही विजय प्राप्त केला, त्याच्या मस्तकावरती पाय देऊन तुम्ही वैकुंठाला गेलात. आता नाथ महाराजांचं काय म्हणणं आहे, ऐका, काळाचे सत्ता ते नाही अनिका, पंढरी नायका आठविता. अरे जे पंढरी नायकाला आठवतात त्याच्यावरती काळाची सत्ता चालत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायने तेच केलंय, हरी भजनानं धवळून काढलं, त्याच्यामुळं चुकविला लाग कळी काळाचा. विठ्ठल कळी काळाचा लाग गोविंद महाराज चुकवता येतो. बरं, चुकवता येतो तुकोबाराय, आम्हाला पण चुकवायचा आहे. भगवंताच्या नाम चिंतनावरती चुकवता येतात, इथपर्यंत बरोबर आहे. बरं, जप तप अनुष्ठान केल्यानंतर चुकवता येणार नाही का? जगद्गुरु तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाचे तिसरं. कोणाही न लगे साधनाचा पांग,
समय जाना अनुमाना श्रुतीशी कळालं त्यांना आणि केला इशारा जाता जाता. ऐका काय करायची गरज नाही महाराज कुठल्याही साधनाचा कोणाही न लगे साधनाचा पांग. आणि हे कलियुग आहे भगवंताचं नाम चिंतनच कलियुगी उदाहरण हरिच्या नामे. आता कलियुगामध्ये एकमेव साधन आहे आणि ते सोपं साधन आहे भगवंताचं नाम चिंतन. बरं जप तप अनुष्ठान सोपं का? ज्ञानोबा राय म्हणले ते योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वयाची उपाधी दंभधर्म. भगवंत गीतेमध्ये सांगतात क्लेशोधिक तरते श्याम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवादबीर वापते. योगाची या वाटा जे का निघाली सुबटा तया दुःखाची तर वाटा भाग आला. योग साधना सोपी नाही. जप तप अनुष्ठान अहो ते तर लय लांब राहिलं महाराज. एकादशीच्या दिवशी 4 टाइम पिळून साबू खातात. कायची एकादशी उपाशी करतो आपण. एकादशी उपवासी घडत नाही तिथं जप तप अनुष्ठान आपल्याच्यानं काय घडणार आहे. म्हणून ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आता हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये ऐका करणाऱ्याला विरोध नाही बरं का. या अभंगामध्ये करायचे त्याने सावकार काही नाही बिंदास्त करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले कलियुगामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी केलं पण त्यांना काही तेवढा उद्धार होणार नाही. योग याग तपे केली तयानी भरपूर जप तप अनुष्ठान करणारे भरपूर आहेत. पण ऐका उगच आड रांगण जाण्यापेक्षा केला राज्य मार्ग चालायचा सरळ मार्गाने जावं. आणि सरळ मार्ग म्हणजे जग तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नाम चिंतन. कोण आहे न लगे साधनाचा पांग करू नका नाही. हो ते किचकट साधन आहेत आणि करणे केला त्याग देहबुद्धी. आम्ही त्याचा सगळ्या प्रकाराने देहबुद्धीनं सुद्धा त्याग केला आणि त्याग केल्यामुळं ते सुख आम्हाला हरिभजनाचं कसं मिळालं. Hey!
गोपाळ